रामराम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DRU हे आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज शेतकरी बंधूंनो 26 सप्टेंबर व आपल्यापर्यंत आजही सुद्धा असा मेसेज आलेला आहे की फार भयंकर पाऊस पडणार आहे, शेतामध्ये पाणी थांबणार आहे। परंतु हा संदेश तुम्हाला मी गुरुवार आणि रविवार देतो। त्या अनुषंगाने आज 26 सप्टेंबर रविवार आज आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वदूर एक दमट प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे व काही ठिकाणी संध्याकाळी 4च्या नंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। परंतु हा थोडासा जोरदार जो पाऊस आहे तो परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड जो काही तालुका आहे, गंगाखेड असेल, त्याच्यानंतर पाथरी असेल, तो सभोवतालच्या परिसरामध्ये संध्याकाळी 5च्या नंतर थोडा जोरदार पाऊस होईल। परंतु बाकी इतर ठिकाणी मात्र हा पाऊस फार सौम्य आणि साधारण राहील। त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरण्याची अजूनही आवश्यकता नाही। तर हा पाऊस आज दुपारी 2 वाजल्यापासून नाशिक, निफाड, सापुतारा, वणी, सटाणा, मालेगाव या भागामध्ये चालू होणार आहे। तसंच हा पाऊस जसं मागे सांगितलं होतं की नाशिक एरियामध्ये हा पाऊस 26 आणि 27 ला जोरदार होणार आहे। त्याच अनुषंगाने दुपारी 2 वाजल्याच्या नंतर हा पावसाला सुरुवात होईल। तसाच तो पाऊस खानदेशमध्ये नंदुरबार, शहादा, श्रीरामपूर, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, धुळे या भागामध्ये या पावसाला सुरुवात होईल। आणि त्याचप्रमाणे तसाच हळूहळू छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा त्या परिसरामध्ये थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 3 ते 4च्या दरम्यान हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरुवात होईल। त्यामध्ये कन्नड या ठिकाणी मात्र इतरस्त ठिकाणापेक्षा थोडासा जास्तीचा कन्नड आणि सिल्लोड या भागामध्ये चांगला होऊ शकतो। तसंच जालना जिल्ह्यामध्ये थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस 5 वाजता चालू होईल। तसं देऊळगाव राजा असेल, लोणार असेल, वाशिम असेल, मेहकर असेल, बुलढाणा असेल या भागामध्ये थोडासा जोरदार पाऊस होऊ शकतो। परंतु एवढाही जोरदार नाही की जे शेतकऱ्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही आणि हा काही पाणी साचेल एवढ्या प्रमाणामध्ये राहणार नाही। तेव्हा हा पाऊस तसाच वाशिम, हिंगोली, पुसद, कळमनुरी या भागामध्ये हलकासा मध्यम स्वरूपाचा संध्याकाळी 6-7च्या दरम्यान हा पाऊस राहील। तसंच परभणी जिल्ह्यामध्ये मात्र संध्याकाळी हा 6-7च्या आसपास गंगाखेड, पाथरी, सेलू, परतूर, आष्टी या भागामध्ये हा थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये हा तुरळक प्रमाणामध्ये पाऊस राहील। हा 26 तारखेचा हा पाऊस इथपर्यंत आहे। 27 तारखेला थोडासा जालना, लोणार या भागामध्ये ढगाळ वातावरण राहून हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। परंतु सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे 28 तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच परभणी, हिंगोली, जालनाचा काही भाग वगळता लातूर इथे सूर्यदर्शन आणि प्रखर उष्णता आपल्याला पाहायला मिळणार आहे व या परभणी जिल्हा असेल, लातूर असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आपली सोयाबीन काढायला एक योग्य आणि चांगला वेळ मिळणार आहे। 28 तारखेपासून तर आपल्याकडे निरभ्र आकाश आणि पूर्णतः सूर्यदर्शन होईल। 28 आणि 29 हे दोन्ही दिवस एकदम प्रखर निरभ्र आकाशाचे राहतील आणि सूर्यप्रकाश राहील। 30 तारखेला परत एकदा आपल्याकडे ढगाळ वातावरण निर्माण होईल व हा पाऊस खानदेश या विभागामध्ये पडेल। तसंच हा विदर्भामध्ये अमरावती, यवतमाळ, कारंजा, वर्धा, सेलू, आर्वी या ठिकाणी हा पाऊस पडेल। तेव्हा शेतकरी बंधूंनो, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता या पावसापासून दिलासा मिळणार आहे व बहुतांश अजून परत असाच भयावह संदेश तुमच्यापर्यंत येत आहे की आपल्या नवरात्र महोत्सवामध्ये सुद्धा फार जोरदार पाऊस आहे। परंतु मागील जसा संदेश यांचा भयंकर पाऊस पडणार आहे तसा खोटा झाला, तसाच यावेळेसही शेतकरी बंधूंनो नवरात्रामध्ये आपल्याकडे पाऊस तेवढ्या प्रमाणामध्ये राहणार नाही। नवरात्रामध्ये पाऊस आज तुम्हाला म्हणून सांगतो 10 आणि 11 तारखेला बहुतांश ठिकाणी पडेल। परंतु घटस्थापनेपासून आपल्याकडे निरभ्र आणि आपलं सोयाबीन काढायला आपल्याला योग्य वेळ मिळणार नाही। ही माझ्या शेतकरी राजासाठी फार आनंदाची वार्ता आहे आणि ही वार्ता आपण शेतकऱ्यापर्यंत आवर्जून पोहोचवा, कारण त्यांना हे भीतीचं वातावरण नको।
जे योग्य आहे ते योग्य संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला. तसाच हा संदेश इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.